नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पितृपक्षात बनवल्या जाणाऱ्या भाज्या, कढी आणि पंचामृत कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर काही पूर्वतयारी करून ठेवल्यास अशा प्रकारे आपला पितृपक्षातील स्वयंपाक किंवा श्राद्धाचा स्वयंपाक हा झटपट कसा होऊ शकतो हेही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी भाज्या बनवण्यापूर्वी काही बेसिक तयारी करून घेतली आहे. म्हणजे सर्व भाज्या स्वच्छ धुवून कट करून आदल्या दिवशीच फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या आणि सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा बटाटे उकडून त्याचेसुद्धा फोडी करून घेतल्या होत्या. आता आपल्याला या सर्व भाज्या करण्यासाठी एकच वाटण बनवायचं आहे, जे की आपण आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं याचं बनवणार आहोत. तर ते सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे एका ताटलीमध्ये हे सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे. तर या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तर त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. तर अशा प्रकारे जर आदल्या दिवशी आपण भाज्यांची बेसिक तयारी करून ठेवली तर सकाळी उठल्यानंतर आपला स्वयंपाक व्यवस्थित आणि लवकर होऊ शकतो. तर मी आदल्या दिवशी शेंगदाण्याचं कूटसुद्धा करून ठेवलं होतं आणि एक नारळ खोडून ठेवला होता. तर आता भाज्या बनवायला सुरुवात करण्यापूर्वी आपण वाटण बनवून घेऊया. तर त्यासाठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 2 इंच आलं बारीक कट करून घेतलेलं होतं, तेही आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया. आता यावरती आपल्याला 2 टेबलस्पून एवढं जिरं घालायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे. तर वाटण्यापूर्वी आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालूया आणि नंतर हे पाणी न घालताच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. तर हे कोरडं वाटण आपण आता वाटून घेऊया. पहा, आपलं वाटण आता तयार आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व आलं, हिरवी मिरची आणि जिरं त्याचबरोबर कोथिंबीर हे वाटून घेतलेलं आहे. आता याच वाटणामधून आपण सर्व भाज्या तयार करणार आहोत, कारण आपल्या श्राद्धाच्या जेवणामध्ये कांदा लसूण अजिबात वापरला जात नाही. तर भाज्यांना छान टेस्ट येण्यासाठी आपण अशा प्रकारचा मसाला तयार करून घेतला आहे. आता पहिली भाजी आपण या ठिकाणी बटाट्याची बनवणार आहोत. तर त्यासाठी एका कढईमध्ये मी 2 चमचे असं तेल घेतणार आहे. तर या ठिकाणी मी 2 पळी म्हणजे साधारणपणे 2 ते 3 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण आपली नेहमीची फोडणी करतो त्याप्रमाणे फोडणी करायची आहे. म्हणजेच मोहरी घालायची, मोहरी तडतडली की जिरे घालायचे. आता जिरेसुद्धा फुलले की लगेच हिंग घालायचा. हिंग भाजला गेला की तर आलं आणि हिरव्या मिरचीचं जे वाटण करून ठेवलं होतं ते 1 चमचाभर घातलेलं आहे आपण या ठिकाणी. आता मिक्स करून घेऊया. थोडासा कढीपत्ता घालूया. आता कढीपत्ता परतून घेतला की आपण यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. तर अर्धा चमचा हळद या ठिकाणी वापरलेली आहे. आता यावर आपण बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत. तर बटाटे उकडून सालं काढून त्याच्या छान फोडी करून घ्यायच्या आणि अशा प्रकारे आपण या तेलावरती आता किंवा फोडणीवरती आपण घालायच्या. आता चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि आपण हे सर्व परतून घेऊया. 1 मिनिटभर आपण याला छान सर्व बाजूने परतून घेऊया आणि फोडणी मिक्स करून घेऊया बटाट्यामध्ये. तर या प्रकारे आपण बटाट्याची भाजी आता तयार केलेली आहे. यावरती आपण आता ओलं खोबरं घालायचं आहे. आणि यावर आपण आता झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे. तर थोडीशी साखर मी घातलेली आहे. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर जरूर घाला. आणि झाकण ठेवून आपण आता एक वाफ काढायची आहे. बटाटा छान तयार होतो वाफ काढल्यामुळे. 1-2 मिनिटासाठी वाफ काढल्यानंतर आपण पाहू शकताय अशा प्रकारे आपली आता भाजी तयार आहे. आपण याला हिरवी कोथिंबीर घालून बाजूला ठेवून देऊया. तर पहिली भाजी आपली बटाट्याची तयार झालेली आहे. आता आपण दुसरी भाजी करणार आहोत, ती म्हणजे मेथीची भाजी. तर मेथीच्या भाजीसाठी या ठिकाणी मी 2 टेबलस्पून एवढं तेल पॅनमध्ये घेतलेलं आहे. आता तेल तापू द्यायचं, त्यानंतर फोडणी करायची. तर फोडणी आपण नेहमी जशी जिरे मोहरीची करतो तशीच करायची आहे. मोहरी तडतडली की जिरे घालायचे, थोडासा हिंग घालायचा आणि त्याचसोबत आपल्याला यामध्ये आता हिरव्या मिरचीचं आणि आल्याचं जे वाटण करून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे.
तर या ठिकाणी अर्धा चमचाच घातलेला आहे, कारण मेथीची जुडी अगदी लहान होती त्यामुळे त्याची पानंसुद्धा खूप थोडीच निघालेली आहेत. त्यामुळे मी या ठिकाणी थोडंसंच वाटण वापरलेलं आहे. आता हे वाटण परतून झालं तेलामध्ये की आपल्याला धुवून ठेवलेली स्वच्छ निवडलेली मेथी याच्यामध्ये घालायची आहे. आता परतून घेऊया आपण मेथीची पानं. तर या प्रकारे व्यवस्थित तळातून फोडणी हलवून घ्यायची, मेथीमध्ये मिक्स करायची. आणि मीठ सुरुवातीला टाकायचं नाही, थोडं भाजीतलं पाणी कमी झालं की मग मीठ टाकायचं, म्हणजे भाजीचा अंदाज येतो, भाजी खारट होत नाही. तर जेवढ्या प्रमाणात आपली भाजी आहे त्याप्रमाणे मी मीठ टाकलेलं आहे. आता एकदा हलवून घेऊया भाजी पूर्णपणे आणि याला एक आपल्याला आता वाफ काढायची आहे. त्यासाठी झाकण ठेवूया आणि एक वाफ काढूया. 1-2 मिनटासाठी वाफ काढली की भाजी आपली तयार होते. तर मेथीची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता यावर 1 चमचाभर आपण दाण्याचं कूट घालायचं आहे, म्हणजे भाजलेल्या दाण्यांचं कूट घेतलेलं आहे. तर तेच आपण या ठिकाणी 1 चमचा घातलेलं आहे. आणि कूट मिक्स केल्यानंतर आपली भाजी आता ऑलमोस्ट रेडी आहे. आपण याला काढून ठेवूया. तर आता आपली दुसरी भाजीसुद्धा तयार झालेली आहे. तर आपण आता तिसरी भाजी करणार आहोत. तर भोपळ्याची, म्हणजे लाल भोपळ्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी 2 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे. आता तेल तापलं की परत आपल्याला फोडणी करायची आहे. तर मोहरी तडतडली की लगेच जिरे टाकायचे. जिरे भाजले गेले यावर थोडासा हिंग टाकायचा आणि त्यावरती आपल्याला आता कढीपत्ता टाकायचा आहे. आणि यामध्ये सुद्धा आपण हिरव्या मिरचीचं आणि आल्याचं वाटण घालणार आहोत. तर 1 चमचा वाटण या ठिकाणी मी घातलेलं आहे आणि 1/2 किलो भोपळ्याचे तुकडे करून घेतलेले आहे. तर भोपळ्याची साल बाजूला काढून सर्व गाभा बारीक चिरून आपल्याला एकसारख्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि त्याच फोडी आपण याच्यामध्ये घालणार आहोत. तर भोपळ्याच्या फोडी घालण्यापूर्वी आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि यावर आता आपण भोपळ्याच्या फोडी घालणार आहोत. आता परतून घेऊया. 1-2 मिनटासाठी व्यवस्थित भोपळा परतून घ्यायचा आणि यावर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता मीठ टाकलं की परत एकदा मीठ सर्व बाजूनी मिक्स करून घेऊया आणि यावर आपण थोडासा पाण्याचा एक हात मारणार आहोत, कारण काय की थोडंसं पाणी घातलं तर भोपळा पटकन शिजतो, याला जास्त वेळ लागत नाही. 1-2 मिनटातच झाकण ठेवून आपला भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भोपळ्यातलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि मऊसूद असा भोपळा शिजला आहे. आता यावर आपण ओलं खोबरं घालून याला मिक्स करूया. आपली भोपळ्याची भाजीसुद्धा आता रेडी आहे. तर याला आपण काढून घेऊया. तर या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर टाकून ही भोपळ्याची भाजी आता बाजूला काढून ठेवत आहे. तर अशा प्रकारे आपल्या 3 भाज्या आता तयार झालेल्या आहेत. आता आपण पुढची भाजी करणार आहोत, ती म्हणजे आपण करणार आहोत भेंडीची भाजी. तर त्यासाठी सुरुवातीला मी 2 चमचे तेल टाकून पॅनमध्ये भेंडी भाजून घेत आहे. तर भेंडी भाजून घेतल्यामुळे ती चिकट होत नाही, अजिबातच भाजी चिकट होत नाही. त्यासाठी सुरुवातीला 2-3 मिनटं आपण अशा प्रकारे भेंडी भाजून घ्यायची आहे. आता भेंडी आपली भाजून झाली आहे. तर कढईमध्ये फोडणी करूया. तर फोडणीसाठी या ठिकाणी मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी केलेली आहे. आता यावर हिंग टाकायचा आहे. त्याचबरोबर हिरव्या मिरचीचं आणि आल्याचं वाटण घालायचं आहे. या ठिकाणी मी 1 चमचा वाटण घातलेलं आहे, कारण या ठिकाणी मी 1/2 किलो भेंडीची भाजी करत आहे. त्यासाठी 1 चमचा एवढं वाटण या ठिकाणी वापरलेलं आहे. आता या भाजीसाठी आपण हळद अजिबात वापरायची नाही. आपण भेंडी याच्यावरती डायरेक्ट घालायची आहे. तर भेंडी भाजून घेतल्यामुळे पटकन भेंडीची भाजी शिजली जाते. आता थोडासा कढीपत्ता फोडणीत घालायचा राहिलेला, त्यामुळे मी यावेळी भेंडी घालतानाच कढीपत्ता घातलेला आहे. आता मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये भेंडी. सर्व बाजूने मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर पाहू शकता तुम्ही भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आहे. तर अशा प्रकारे कोरडी भेंडी होण्यासाठी तुम्ही सुरुवातीला जरूर भेंडी परतून घ्या. आता ओला नारळ घालायचा आणि आपल्याला 2 चमचे हे दाण्याचं कूट याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपली भेंडीची भाजीसुद्धा तयार आहे. संपूर्ण बाजूने आपण व्यवस्थित परतून घेऊया 1-2 मिनटासाठी. तर भेंडीची भाजी आपली रेडी आहे. आपण एखाद्या भांड्यामध्येही काढून घेऊया. तर पुढची भाजी आपण करणार आहोत ती म्हणजे गवारीची भाजी. तर त्यासाठी गवारीसुद्धा आपण सुरुवातीला भाजून घेणार आहोत. तर एका पॅनमध्ये
1 चमचाभर तेल टाकून आपण गवारी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आता 1-2 मिनिटासाठी गवारी भाजून झाली की गवारी काढून ठेवायची आणि त्याच्यासाठी आपल्याला आता फोडणी करायची आहे. तर जितकी गवारी आपण व्यवस्थित भाजून घेऊ तितकीच आपल्याला ती शिजायला कमी वेळ लागतो. तर आता गवारी काढून ठेवली आणि आपण आता फोडणी करूया. तर फोडणीसाठी या ठिकाणी 2 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करायची आहे. तर अशा प्रकारे मोहरी तडतडली की त्यावरती आपण जिरे घालायचे आहेत आणि त्याचसोबत आपल्याला हिंग घालायचं आहे. आता यावरती थोडासा आपण कढीपत्ता घालूया. आता कढीपत्ता परतून घेऊया आणि यावर आपल्याला वाटण घालायचं आहे, म्हणजे आलं आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे. तर अशा प्रकारे 1 चमचा वाटण मी याच्यामध्ये घातलेलं आहे. तर या ठिकाणी मी गवारी 100 ग्रॅमच घेतलेली आहे, तेवढ्यासाठी 1 चमचा वाटण मी या ठिकाणी वापरलेलं आहे. आता थोडीशी हळद घालूया. हळदसुद्धा तेलावरती मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये आपण भाजलेली गवारी घालायची आहे. आता गवारीसुद्धा फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता मीठ मिक्स करून घेऊया आणि आपल्याला यावर सुद्धा पाण्याचा 1 हापका द्यायचा आहे. तर त्यापूर्वी आपण थोडंसं कूट घातलेलं आहे, कूट मिक्स करून घ्यायचं. तर कुटामुळे गवारीला एक थिकनेस येतो, बाइंडिंग येतं, त्यासाठी आपण आधीच कूट घालायचं आहे. आता थोडंसं पाणी घालून आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनटं छान शिजू द्यायचं आहे. तर पाहू शकता 2-3 मिनटानंतर आपली गवारी छानपैकी शिजलेली आहे. तर त्यामध्ये आणखी थोडंसं कूट घालूया. तर गवारीची भाजी आपली तयार आहे. आपण यावर कोथिंबीर घालून काढून ठेवूया आणि आता पुढची भाजी करायला घेऊया. तर आता आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी या ठिकाणी मी 2 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे. तर कारल्याची भाजी करण्यापूर्वी कारलं हे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आणि त्याच्यातलं पाणी काढल्यानंतरच आपण त्याची फोडणी करायची आहे. तर फोडणी करून झाल्यानंतर आपण कारल्याचे तुकडे यावर परतून घ्यायचे आहे. तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता यामध्ये हिंग, जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी केलेली आहे. आणि आता यावर आपण थोडंसं हिरवी मिरची आणि आल्याचं वाटण घातलेलं आहे आणि यावरतीच आपण आता आपलं कारलं परतून घ्यायचं आहे. तर कारल्यातलं कडू पाणी निघून गेल्यामुळे कारलं कडू होत नाही. तर त्यासाठी आपण कारलं करण्यापूर्वीच अर्धा तास तरी मिठाच्या पाण्यात ठेवून द्यायचं आहे. तर या फोडणीमध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि त्यावर कारल्याचे काप घातलेले आहेत. आता हे काप आपण व्यवस्थित परतून घेऊया. तर तेलावरती व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आणि कारल्याची भाजी करताना पाण्याचा वापर कमी करायचा, पण तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा. त्यामुळे कारलं हे कडू होत नाही आणि चवीला छान होतं. तर अशा प्रकारे आपलं कारलं परतून घ्यायचं व्यवस्थित तेलावरती. 1-2 मिनटं परतून घ्यायचं, म्हणजे याच्यातले सर्व मसाले, हे मसाल्यांची चव ही कारल्यामध्ये उतरते. तर आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठसुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि यावर आपण दाण्याचा कूट घालणार आहोत. तर साधारणपणे 2 चमचे दाण्याचा कूट या ठिकाणी घातलेला आहे. मिक्स करून घेऊया. आता यावर थोडंसं ओलं खोबरं घालूया आणि ओलं खोबरं सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. तर यावर आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे. तर साधारणपणे 3 ते 4 टेबलस्पून एवढा चिंचेचा कोळ घालायचा आहे. म्हणजे चिंच आणि गूळ एकत्र भिजवलेलं पाणी, त्यालाच आपण चिंचेचा कोळ म्हणतो. तर तो चिंचेचा कोळ आपण या ठिकाणी 4 टेबलस्पून एवढा घालायचा आहे. त्यामुळे कारलं हे चवीला सुंदर होतं आणि त्याचा कडसरपणासुद्धा खूप कमी होतो. आता यामध्ये मी थोडासा गूळ आणखीन घातलेला आहे, कारण चिंचेच्या पाण्यामध्ये गुळाचं प्रमाण थोडंसं मला कमी वाटलेलं, त्यामुळे मी वरून थोडासा गूळ याच्यामध्ये घातलेला आहे आणि तो सुद्धा आपण आता यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे.
तर झाकण ठेवून आपण याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आता आपलं कारलंसुद्धा रेडी होत आहे. तोपर्यंत आपण कढीची तयारी करूया. तर कढीसाठी मी या ठिकाणी ताक घेतलेलं आहे. तर साधारणपणे 4 वाटी एवढं ताक घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण 1 चमचा बेसन घालायचं आहे. हे साधं बेसन आहे, जे आपण भजी बनवण्यासाठी वापरतो तेच हे बेसन आहे. तर बेसन व्यवस्थित ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. एकही गुठळी राहू द्यायची नाही. अशा प्रकारे आपल्याला बेसन आता ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्याचसोबत आपल्याला चवीप्रमाणे साखरसुद्धा आत्ताच घालायची आहे. तर या ठिकाणी मी 2 चमचे साखर यामध्ये घातलेली आहे. आता आपण कढीसाठी फोडणी करणार आहोत. तर कढीसाठी फोडणी करण्यासाठी मी या ठिकाणी तूप वापरलेलं आहे. तर तूप आपण 1 ते 1.5 चमचा एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे. तूप तापलं की आपण याच्यावरती फोडणी करणार आहोत. तर फोडणीसाठी पहिल्यांदा आपण मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडली की त्यावरती आपण जिरं घालायचे आहे. आता मोहरी आणि जिरं दोन्हीही तडतडलं की यावरती आपण थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. तर हिंग आणि कढीपत्ता आपण यामध्ये नक्की घालायचा आहे. आता यावर आलं आणि मिरचीचं वाटण घालूया आणि सर्व फोडणी एकत्र मिक्स करायची आहे. आता फोडणी एकत्र मिक्स झाली की यावर थोडीशी आपण आता हळद घालणार आहोत. तर हळद घालताना गॅस हा मंद करायचा, कारण हळद ही जळू शकते. तर त्यासाठी हळद घालण्यापूर्वी गॅस हा बारीक करायचा आणि फोडणीमध्ये अशा प्रकारे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची. तर कोथिंबीर फोडणीमध्ये घातली तर त्याची टेस्ट खूप सुंदर येते. त्यासाठी मी या ठिकाणी फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हळद घालून झालेली आहे. आपण आता यावरती बनवून ठेवलेलं ताक घालूया. तर ताक याच्यामध्ये ओतताना हलवून घ्यायचं, ढवळून घ्यायचं, कारण आपण याच्यामध्ये बेसन आणि साखर आणि मीठ मिक्स केलेलं आहे. तर ते खाली बसलेलं असतं. त्यासाठी आपण ताक ओतताना थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये ओतून द्यायचं. आता याच ताकाच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी यामध्ये कढीमध्ये आता ओतत आहे. तर याप्रमाणे आपल्याला कढी कितपत पातळ हवी आहे तितकं आपण याच्यामध्ये ताक किंवा पाणी मिक्स करायचं आहे. आता मला इतपत पातळ कढी हवी आहे, त्यामुळे मी या ठिकाणी परत 1 कप पाणी भांड्यामध्ये घेऊन भांडं विसळून याच्यामध्ये घातलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आता कढीला एक उकळी काढायची आहे. तर पूर्णपणे हलवून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला कढी फुगू द्यायची आहे. खळखळ उकळून घ्यायची नाही आहे, कारण आपली कढी जर जास्त उकळली तर ती फुटू शकते. त्यासाठी कढी फुगत आली की यामध्ये कोथिंबीर घालायची आणि एकदा ढवळून घ्यायचं आणि कढी एकदा फुगायला लागली की ती गॅस बंद करून उतरवून ठेवायची. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कढी आपली फुगायला लागलेली आहे आणि त्याला तर कढीची फोडणी करताना काही ठिकाणी मेथीचे दाणेसुद्धा वापरले जातात. ते सुद्धा खूप टेस्टी लागतात. तर मी या ठिकाणी वापरलेले नाही आहे. तुम्हाला आवडत असतील तर मेथीचे दाणेसुद्धा तुम्ही फोडणीमध्ये वापरू शकता. आता आपली कढी रेडी आहे. आपण काढून ठेवूया आणि आपल्याला आता चिंचगुळाचं पंचामृत करायचं आहे. तर आपल्याला नैवेद्य बनवायचं आहे आणि नैवेद्यामध्ये चिंचगुळाचं पंचामृत हे वापरलं जातं. तर पंचामृत बनवण्यापूर्वी आपण काय करणार आहोत की पंचामृतासाठी तीळ भाजून घ्यायचे आहेत, कारण तिळाचं कूट पंचामृतामध्ये वापरलं जातं. तर अशा प्रकारे ताजंच तिळाचं कूट करून वापरायचं आहे. त्याच्याने पंचामृताला खूपच सुंदर टेस्ट येते, खमंग अशी टेस्ट येते. तर या ठिकाणी 2 टेबलस्पून एवढे तीळ मी पॅनमध्ये घेतलेले आहेत. आता तीळ उडायला लागलेत, अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर तीळ हे रंग बदलेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची. त्याचा खमंग असा वास सुटतो तोपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. तर आता तीळ भाजून झालेत. आपण मिक्सरच्या भांड्यात काढून याची पूड करूया. आता पंचामृतासाठी फोडणी करूया. तर फोडणीसाठी या ठिकाणी मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि यावर आपण आता फोडणी करत आहोत. तर फोडणीसाठी पहिल्यांदा मोहरी घातलेली आहे, त्याचसोबत जिरं घालायचं आहे आणि हिंग घालायचं आहे.
आणि यावर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. तर कढीपत्त्याचं एक पान मी याच्यामध्ये घातलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया फोडणी व्यवस्थित. आणि यावर आपल्याला मिरचीचे तुकडे घालायचे आहेत. तर मिरचीचे तुकडे सुद्धा व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचे आणि त्यानंतर ओल्या खोबऱ्याचे काप यावरती घालायचे आहेत. आता ओल्या खोबऱ्याचे कापसुद्धा 1-2 मिनटासाठी परतून घेऊया. तर तेलामध्ये खमंग असं खोबरं परतलं गेलं पाहिजे, अशा प्रकारे आपण 1-2 मिनटासाठी याला परतून घेऊया. आता लाल तिखट घालायचं आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट यामध्ये जरूर वापरा. त्याच्याने रंग खूप सुंदर येतो आपल्या पंचामृताला. तर हे चिंचेचा कोळ आहे. तर चिंचेचा कोळ मी कशा प्रकारे काढून ठेवलेला, तर आधी चिंच भिजवून त्यामध्ये थोडासा गूळ घालून ते एकत्र छान असं बारीक मिक्सरला वाटून घेतलं आणि गाळणीने गाळून घेतलेला हा चिंचेचा कोळ आहे. हे चिंच गुळाचं पाणीच म्हणूया आपण. तर ते पाणी आपण याच्यामध्ये घालायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जितपत पातळ आपलं पंचामृत हवं आहे तितपत आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं किंवा चिंच गुळाचं पाणी आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. आता 1 चमचा आपण तिळाचं पावडर घालायची आहे. म्हणजे तीळ भाजून जी पावडर करून ठेवली होती ती घालायची आहे. आणि त्याचसोबत आपल्याला आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सर्व एकत्र शिजू द्यायचं आहे. 1-2 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता यावर आपण दाण्याचं कूट घालूया. म्हणजे शेंगदाणे भाजून त्याचं जे कूट करून ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये घालायचं आहे. तर ते सुद्धा आपण 2 चमचे या ठिकाणी वापरलेलं आहे. आता ते कूटसुद्धा मिक्स करूया. तर तुम्हाला या ठिकाणी पंचामृत घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता किंवा घट्ट आवडत असेल तर तुम्ही असंच ते ठेवू शकता. तर यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आपलं पंचामृत आता तयार आहे. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपण सर्व भाज्या, पंचामृत, कढी हे सर्व तयार केलेलं आहे. आणि हे सर्व आपण एकामागोमाग एक अशा प्रकारे तयार करून घेतलं आहे की ज्यामध्ये आपला वेळ जास्त गेलेला नाही आहे. कमी वेळेमध्ये आपण हे सर्व पदार्थ बनवून घेतलेले आहेत. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स कशा वाटल्या, त्याचबरोबर भाज्या, कढी आणि पंचामृत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून मला सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. त्याचसोबत बेल आयकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.